नमस्कार, शंखनाद आवाज सत्याचामध्ये मी मयुरेश गोखले पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। आजच्या या विशेष भागात आम्ही आलो आहे नागपूरचे किंवा आपल्या विदर्भाचे किंवा आपण असं म्हणू शकतो पूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान। लोक इथे बऱ्याचदा शांतीसाठी येतात, त्यांचे कितीतरी प्रॉब्लेम्स कितीतरी संकट इथे देवासमोर सांगतात, ती पूर्णसुद्धा होतात। असं आपलं सगळ्या नागपूरकरांचं श्रद्धास्थान म्हणजे गणेश टेकडी मंदिर। गणेश टेकडी मंदिरला आज माझं येण्याचं कारण म्हणजे तुम्ही इथे बघू शकता, मी बोलत असताना माझ्या पाठीमागे तुम्हाला असे तुषार दिसत असतील पाण्याचे। तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या विदर्भातला जो उन्हाळा आहे तो म्हणजे किती भयानक असतो। 48-49 डिग्रीपर्यंत हे टेम्परेचर जातं आणि या टेम्परेचरमध्ये सुद्धा इथे भाविक दर्शनाला येतात। तर या दर्शनाला येणाऱ्या लोकांची सोय करण्यासाठी आणि उन्हाळ्यापासून त्यांना मुक्ती देण्यासाठी इथल्या ट्रस्टनी काही सुविधा केलेली आहे, जी तुम्ही माझ्या मागे आता थोडीफार बघू शकता की इथे एक पाण्याचे तुषार खाली येतात आहेत। तर नेमकं हे काय केलं आहे आणि कशा प्रकारे हे वर्क करत आहे हे सगळं आज आपल्याला इथे बघायचं आहे। चला तर आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। तर आता माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व इथे बसलेलं आहे की मला खरंच अभिमान वाटतोय आज मी त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याशी चर्चा करतोय। आता त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की मागच्या 75 वर्षापासून या गणेश टेकडी मंदिरासोबत ते जुळलेले आहेत, इथे सेवा देत आहेत। तर आपल्यासोबत आता इथे आहेत कुलकर्णी सर, जे गणेश टेकडी मंदिराचे सचिव आहेत। सर नमस्कार, आपले स्वागत आहे। नमस्कार। कुलकर्णी सरांच्या बाजूला बसून त्यांच्याशी बोलणं म्हणजे खरं तर हा एक अभिमानाची गोष्ट आहे सर आमच्यासाठी की इतके वर्षापासून आज ते या गणेश मंदिराला सेवा देत आहेत। सर इथे जो हा तुम्ही एक इन्स्टॉलेशन सगळं केलं आहे, आपल्या नागपूरमध्ये उन्हाळा किती असतो सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरीसुद्धा हजारो भाविक इथे दर्शनाला येतात। कसा काय डोक्यात आला हा कन्सेप्ट की आपल्याला इथे अशा प्रकारचं काही लावावं लागेल? इथं मंदिरात 12ही महिने भाविक येत असतात आणि आम्हा लोकांना त्यांच्या काय गरजा आहे हे आम्ही असं निरीक्षण चालू असतं आमचं। तर इथं तर सहज लक्षातच आलं की इथं उन्हाळा जास्त तापतो आहे मंदिरात, त्यामुळे आम्ही त्यांना थंडगार पाणी कसं मिळेल याच्यासाठी कॉम्प्रेसर लावले आणि फिल्टर लावले। तेवढंही पुरेसं नव्हतं म्हणून नांदी लावल्या 5-5 नांद। आता उद्या परवापासून आम्ही त्या परत ठेवणार आहोत, कारण तेवढ्याशा यंत्रांनी पाण्याची आवश्यकता संपत नाही, त्यामुळे पुरवठा म्हणून नांदीने देखील पाणी पुरवठा करू। आणि शेवटी 75 वर्षाच्या निरीक्षणात मला असं आढळलं की जे भाविक येतात ते जगराहाटीमध्ये विविध अडचणीचा टेन्शनचा सामना करून देवाजवळ येतात। तर त्यांना एक थोडंसं आध्यात्मिक वातावरणाची गरज आहे आणि हे आध्यात्मिक वातावरण आपोआप तयार होत नाही। तर हे फॉर एक्झाम्पल हे जे वॉटर स्प्रिंकलर्स आहे यांची योजना, त्याच्यामुळे जो एक गारवा मिळतो थंडावा, तर एक मेंदू शांत होतो। जर कोणी भांडण तंटा करून बाहेरून आलं असेल त्याला खरोखर प्रत्यक्ष गारवा मिळतो आणि एक विसरून जातो तो आणि इथल्या वातावरणाशी एकरूप होतो। तर हा आमचा आनंद आहे भक्तांना। आम्ही काही प्रमाणात त्याच्या थोड्या वेळा तरी समस्या सुसह्य व्हाव्या हा आमचा प्रयत्न। नाही, अगदी खरं आहे। सरांनी जे सांगितलं त्याच्यावरून अगदी थोडक्यात असं सांगता येईल की मंदिराचा परिसर तो जर पवित्र असेल आणि तिथे येताना जर आपल्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली तर आपापच तो देव आपल्याला पावला असं आपण म्हणू शकतो। असं आता सरांनी आपल्याला अगदी इथे सांगितलं आहे। आणि 75 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, मी तर म्हणेन की रोज भगवान गणेशासमोर त्यांना राहण्याचं इतकं छान एक भाग्य लाभलं आहे। तर खरंच त्यांचे शब्द म्हणजे आपल्यासाठी मोलाचे आहेत। सर ही जी आता इथे सिस्टम इन्स्टॉल झालेली आहे, किती भाविक अंदाजे रोज येतात काही सांगू शकाल? भाविकांची किती म्हणजे तसं 5,000 भाविक येतात आणि संध्याकाळी 2-3 हजार तर येतातच संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान। तर
त्यांचा अनुभव खूपच छान आहे. त्यांची प्रतिक्रिया खूप चांगली आहे की यामुळे आम्हाला शांत वातावरण मिळतं. आणि मग हे इन्स्टॉलेशन जे तुम्ही केलं याला किती दिवस लागले, कसं काय, याला कशी प्रोसेस केली? काही नाही, तर यावेळेला तर ह्या लोकांनी पटापट 2-3 दिवसाची अरेंजमेंट करून टाकली आणि मागच्या वर्षीपेक्षा सुपिरियर अरेंजमेंट आहे. चांगली अरेंजमेंट. हो बिलकुल. सर अशीच अरेंजमेंट आता आम्ही विचार करतो आहे की आमची कूलिंग सिस्टीम सुरू होईपर्यंत मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट वगैरे तोपर्यंत आम्ही मंदिरात ही व्यवस्था देऊ शकू का, ह्या दृष्टीने आमचा विचार चालू झाला आहे. सर आपण एवढी मुलाची माहिती दिली, आपले खूप खूप धन्यवाद. आता आम्ही थोडासा आपला हा जो सगळा सेटअप आहे याचंही थोडंसं आम्ही आता शूटिंग करतो आणि आपल्या अधिकाधिक दर्शकांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की इतकी सुंदर इथे सगळा हा प्रयोग एक करण्यात आला आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. थँक्यू.
तर आपण आता मंदिराच्या सचिवांशी चर्चा केली, भगवान गणेशाची आरतीसुद्धा बघितली आणि अनेक भक्त इथे येत आहेत आणि ह्या वॉटर स्प्रिंकलकडे आश्चर्याने बघतात आहेत. आनंद होतो आहे त्यांना की इतक्या भयानक गरमीमध्ये ही अशा प्रकारची रचना यांनी इथे केलेली आहे. तर याचे जे सर्व आहे हे इन्स्टॉल जे इथे केल्या गेलं आहे, हा सगळा जो कन्सेप्ट या इथे यांनी बनवलेला आहे ते विवेक गोतमारे सर आज माझ्यासोबत इथे आहे. नागपूर इको ॲग्रो कंपनीचे डायरेक्टर विवेक गोतमारे ज्यांनी हा सगळा इथे प्रोजेक्ट इन्स्टॉल केला आहे, त्यांना आपण इथे काही गोष्टी विचारणार आहे. विवेक सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात आपण? एकदम बढिया. विवेक सर आपल्या नागपूरचेच आहेत आणि खूप नवीन प्रयोग ते नेहमी करत राहतात. विवेक सर मला एक सांगा की तुम्ही हे जे इन्स्टॉलेशन केलं या प्रोजेक्टचं नेमकं नाव काय? याचं कूल मिस्टिंग सिस्टीम असं नाव आहे. कूलिंग मिस्ट म्हणजे एकदम बारीक पाण्याचं वाफेसारखं रूपांतर होतं आणि ते मग थंडावा देतो, म्हणून त्याला कूल मिस्टिंग सिस्टम. कूल मिस्टिंग. आणि तुम्ही आता ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करता? या क्षेत्रामध्ये मी जवळपास 20 वर्षापासून काम करून राहिलो. पण ही जी कूल मिस्टिंग सिस्टीम आहे हे आता त्याची टेक्नॉलॉजी घेऊन कुठून कसं मिळतं ऑल ओव्हर वर्ल्डमधनं, तर ते एकत्रित करून असं आणलं, तर त्याला आता झाले आहेत जवळपास 3 वर्ष. विवेकजी, जेव्हा तुम्हाला मंदिर प्रशासनाने अप्रोच केला की तुम्हाला इथे हे अशा प्रकारचं काही इन्स्टॉलेशन करायचं आहे, हजारो करोडो भाविक इथे येत असतात दर्शनाला आणि तुम्ही पण गणेशाचे भक्त आहात, बरोबर, काय वाटलं त्यावेळेस की जेव्हा इथे आपल्याला काम करायचं आहे?
या संधीसाठी मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो की असं काहीतरी मिळावं की जेणेकरून आपल्या धंद्याला तर चालना मिळेलच, पण त्याच्या थ्रू लोकांचा काहीतरी चांगले अनुभव यावे या दृष्टीने मी मग इथे यांना अप्रोच केला. त्यांनी बोलवलंच होतं आपल्याला, मग त्याचे सगळे शॉर्टकम्स आणि सगळे त्यांना सांगितले आपण की बा कसा फायदा होऊ शकतो याच्यामुळे, आणि मग मी इन्स्टॉलेशन सुरू केलं याचं. नाही खरं आहे, म्हणजे व्यवसाय करताना हे एक समाधान वेगळं आहे की आज आपण अशा एका ठिकाणी जे आपलं पण श्रद्धास्थान आहे तिथे आपण आज काहीतरी काम करतोय. खरंच एक खूप छान कार्य सरांच्या हातून घडलं आहे. मला एक सांगा की हा जो सिस्टम तुम्ही बनवला आहे याला हा किती परिसरात लावलेला आहे? इथे जवळपास हा एक 800 फूट बाय 400 फूटच्या ह्याच्यामधनं हा लावला आहे पूर्ण. 800 बाय 400 मध्ये सेटअप लावलेला आहे. सेटअप लावला आहे. आणि किती वेळ लागतो याला थंड व्हायला? याला साधारण 3-3.25 मिनिटामध्ये एवढं पूर्ण एरिया हा थंड होतो. हा पूर्ण परिसर 3.25 मिनिटात थंड होतो. म्हणजे 2 सायकल त्याच्या. हो. आणि मी इथे बघतोय आपल्या बोलताना याच्यातून एक विशिष्ट पिरियड नंतर ते स्प्रिंकल्स येतात. तर हे टायमिंग कसं काय याचं? नाही, त्याला एक डिजिटल टायमर आम्ही लावतो. ते 30 सेकंड्स ऑन आणि 30 सेकंड्स ऑफ. आता हे तुम्ही पाहिलं असेल तर ते 30 सेकंदांनी सुरू होतं, ऑटोमॅटिक 30 सेकंदांनी बंद होतं, ज्याच्यामुळे मग ते जास्त कूलिंग देतं आणि वीज आणि पाण्याचाही बचत होते याच्यामध्ये. खरंच एक वेगळाच फील इथे येतोय. आणि हे जे असे छोटे छोटे तुषार उडत आहेत तर याच्यातून असं वाटतंय की आपण एखाद्या हिल स्टेशनवर वगैरे आलोय की काय, असा पण एक फील याच्यामध्ये येतोय. इन्स्टॉलेशन करताना काही चॅलेंजेस तुम्हाला इथे फेस करावे लागले? हो, चॅलेंजेस म्हणजे टेकडी गणपतीच्या पूर्ण आपल्या यांनी सांगितलं होतं कार्यवाही लोकांनी की बा आम्हाला ही टेम्पररी सिस्टीम पाहिजे, म्हणजे उन्हाळा संपला की तुम्ही ही काढून ठेवायची, त्यांच्याच याच्यात ठेवायची आणि उन्हाळा सुरू झाला की पुन्हा लावायची. तर ही एकदम हाय प्रेशर सिस्टीम आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस मला इथे ही सगळी सिस्टीम लावायची आणि ती चाललेल्या पाहिजे पुन्हा व्यवस्थित. 3-4 महिने व्यवस्थित चालली पाहिजे, कारण की इथे लाखो भाविक येतील, त्यांना त्रास नको व्हायला आणि सिस्टीमही सुरू व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये चॅलेंजेस तर खूप आहे, कारण की ते सगळं टेम्पररी स्ट्रक्चर आहे. टेम्पररी स्ट्रक्चरला आपण परमनंट उपाय दिलेला आहे 3 महिन्याकरता, आणि मग ते पुन्हा काढून ठेवतो आम्ही. ते आपले नागपूरचे एक उद्योजक विवेक गोतमारे सर, खरंच एक आपल्या नागपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की हे तरुण नव्या दमाचे उद्योजक आता तयार होत आहेत आणि काहीतरी वेगवेगळे प्रयोग आपल्या नागपूरमध्ये, आपल्या विदर्भामध्ये करतात आहेत. आपण नेहमीच असं म्हणतो की आपल्या मराठी माणूस हा उद्योगामध्ये थोडासा कमी पडतो, पण विवेक गोतमारे असे आदर्श आहेत की त्यांनी व्यवसाय तर केलेलाच आहे, पण त्याच्यासोबतच एक आपल्या नागपूरच्या इतक्या मोठ्या श्रद्धास्थानावर त्यांनी जे काही काम केलं आहे ती एक प्रकारे सेवा पण त्यांनी दिलेली आहे. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही ज्याच्यात साध्य होतो असं आपण म्हणू शकतो. विवेकजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण इथे आम्हाला ही सगळी माहिती दिली आणि असेच नवीन नवीन मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपल्या हातून हो याच्यासाठी आमच्या पूर्ण टीमकडून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. गणेशाची आरती आता नुकतीच झालेली आहे आणि या आरतीतून आता हे सगळे भाविक बाहेर निघाले आहेत. तुम्ही बघू शकता यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव ओसंडून वाहतोय आणि हे सगळे स्प्रिंकलर्स जे आता इथे सुरू आहे त्याचा हे सगळे आनंद घेतात आहे. आजचा आपला जो एपिसोड आहे हा आपण स्पेशली या टेक्निकल इश्यूसाठीच इथे घेतला आहे. तर आज हे इथे आले आहेत, यांनी हा सगळे स्प्रिंकलर, या ताईंना थोडासा घाम आलेला दिसतोय, आपण यांनाच विचारूया की हे स्प्रिंकलर आपले इथे लावलेले आहेत गणेश टेकडीमध्ये की ज्याच्यामुळे 3.5 मिनिटात इथलं वातावरण थंड होतं. तुम्ही इथे आलाय, तुम्हाला काय वाटतं इथे? खरंच थंड होत आहे? हो, थंड वाटत आहे आणि छान असे बारीक असे सहारे येत आहे अंगावर आणि खूप छान वाटत आहे, बघायलाही खूप छान वाटत आहे. निवेदिता धांडे यांनी सांगितलं की त्यांना इथे खूप छान वाटतंय आणि खरंच थंड वाटतंय. तुम्ही इथे सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. 2-3 वर्षापूर्वी मी यायचे, पण इथं थोडं गरम व्हायचं, पण 3 वर्षापूर्वी याने लावलेलं आहे तर खूप छान थंड वाटते आणि यायला नेहमी उत्सुकता असते इथे मंदिरात, कारण थोडं गारवा मिळतो. उन्हाळ्यात तसे नागपूरला फार ऊन राहतं, गरम होत असतं, त्यामुळे आल्हाददायक असतं. इथे आल्यानंतर छान दर्शन होतं, मजा येते यायला. नाही, बरोबर आहे, मजा पण येते, दर्शनही होतं. माझ्यासोबत अजून इथे भाविक आहेत, आपण यांना विचारूया. आपलं नाव काय? विनीत पाराशर. आणि काय करता आपण? माझा टुरिझमचा व्यवसाय आहे, मी लोकांना फिरवतो, जंगल डोमेस्टिक इंटरनॅशनल. तुम्ही नेहमी इथे येत असता? हो, नेहमी मी इथे येत असतो. आणि काय वाटतं तुम्हाला या सगळ्या स्प्रिंकलरबद्दल? गणपती बाप्पा मोरया, आम्ही तर पहिल्यांदाच बघितलं असा प्रोजेक्ट, नागपुरात पहिल्यांदाच झालेला आहे आणि खरंच लोकांना खूप आनंद वाटतोय सगळं बघून. वा वा, आणि मलाही खूप आनंद वाटलं. क्या बात आहे. काय म्हटलं? तुम्हाला बोलायचं आहे? हाँ? हम लोग यूएस में रहते हैं. अच्छा. हाँ, आज जा रहे हैं वापस, तो अच्छा. भगवान के दर्शन करने हैं. अरे वाह, आपको तो जरूर एपिसोड में आना चाहिए. तर आप तीनों
नहीं, हम दोनों रहते हैं। आप दोनों यूएस में हैं? पापा नहीं। आप उनके पेरेंट्स हैं, आप पढ़ते हो वहाँ पे? नहीं, जॉब करते वाटत नाही दोघांकडे पाहून जॉब करतात म्हणून. अभी जस्ट मॅरेज हुआ एक महिना बाद. हो का, लहानच वाटताय तुम्ही. गुड गुड. आता मी इथे भाविकांचं ओपिनियन घेत असताना मला इथे हे कपल इथे सापडलं आहे आणि हे त्यांचे पॅरेंट्स आहे. सापडलं याच्यासाठी म्हणतो आहे की हे दोघं आता उद्या US ला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर हे बऱ्याच वर्षांनी आपल्या भारतात परत येतील म्हणून मला इथे सापडले आहेत. आपल्या नागपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की बघा US ला जाऊन सुद्धा हे जेव्हाही नागपुरात येतात तेव्हा भगवान गणेशाच्या दर्शनाला इथे येतात. कदाचित गणपती बाप्पाचीच कृपा असेल की तुम्ही आज एवढे छान चांगले तिथे शिकून तुम्ही जॉब करताय दोघं जण. काय नाव तुमचं? अभिषेक. हिंदी में बात करूँ आपके? हाँ, ये पंजाबी है। ओके. आपका नाम बताइए? अभिषेक. अभिषेक. आपका? राधिका। आप कहाँ मिले आप? US में कि भारत में? US में मिले. US में मिले. हाँ। और गणेश मंदिर में कितनी बार आए हो? अभी दूसरी बार आया. ये तो भक्ति जब भी आती दौड़ के अच्छा. मैं नागपुर की हूँ, ये भटिंडा का है, क्या बात है. तो इसीलिए। आज का जो हमारा ये एपिसोड है ये यहाँ जो स्प्रिंकलर लगा इन्होंने नागपुर के लोगों को तो पता है यहाँ पे 48 डिग्री सेंटीग्रेड तक टेम्परेचर जाता है तो बहुत सारे भक्त आते हैं, उन्हें तकलीफ होती है यहाँ. तो क्या लगता है आपको ये सब जो मंदिर ट्रस्ट ने किया है? बहुत अच्छा किया, मैंने आते ही तारीफ़ किया कि ये बहुत अच्छा एडिशन किया है कि ये नीडेड था. इतनी धूप में बहुत ज़रूरी था आज के ज़माने में नागपुर में तो. और गणेश मंदिर सब लोग आते हैं तो यहाँ तो ज़रूरी था. मेरे माँ बाप भी एक हफ्ते पहले आए थे, तब काफ़ी धूप थी तो अभी वो चले गए, लेकिन अगर होते तो काफ़ी खुश होते. बहुत बढ़िया. हमें बहुत अच्छा लगा कि आप कल US जाने वाले हो और यहाँ पे भगवान गणेश के दर्शन करने आज रात को जा रहे हो. भगवान गणेश की कृपा ऐसे ही आप पर बने रहेगी. जरूर जब भी नागपुर में आइएगा जरूर दर्शन के लिए आइएगा. धन्यवाद. धन्यवाद सर. ये US कपलला आता आपण भेटलो. आता आपण आणखीन एक व्यावसायिक आपल्यासोबत इथे आहेत, कांचन कुमार. आपण त्यांना विचारूया. कांचन कुमार सर, तुम्ही इथे आलात आणि हे सगळे स्प्रिंकलर्स तुम्ही पाहिले, काय वाटतंय तुम्हाला? मी इथे बऱ्याच वर्षानंतर आज भेट दिली आता. तर मी बघितलं इथे फार प्रसन्न आणि आल्हाददायक वाटत आहे. तसंही टेम्परेचर डाऊन झालेलं आहे, पण तरी पण एवढ्या टेम्परेचरमध्ये पण गरमी होती, पण इथे आल्यानंतर एकदम मला प्रसन्न आणि आल्हाददायक वाटलं. मी बऱ्याच मंदिरामध्ये गेलेलो आहे, पण कोणत्याच मंदिरामध्ये मोठमोठ्या मंदिरात गेलो आहे, पण तिथे ही मिस्ट्री सिस्टम कुठेच बघितली नाही. हे आपल्या नागपुरांसाठी म्हणजे फार अभिमानाची बाब आहे. ज्यांनी लावलेले आहेत विवेक गोतमारे, ते माझे मित्रच आहेत आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथल्या भाविकांना शुभेच्छा देतो की फार छान हा त्यांनी एक राबवलेला आहे उपक्रम आणि सगळ्यांना याच्यामुळं आनंद वाटला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद सर. माझ्यासोबत आणखीन एक जोडपं आहे, राजीव आणि आरती खिरोडकर. मगाशी आरतीमध्ये पण हे उपस्थित होते, तर आपण आता यांना विचारूया. हे नागपुरातले एक यशस्वी व्यावसायिक आहेत. तर सर, तुम्ही भगवान गणेशाचे दर्शन घेता, तुम्हाला काय वाटतं? आम्ही नेहमी येतो, पण यावर्षी पहिल्यांदा असं वाटलं की खूपच सुंदर एक अनुभव आला. आणि खासकर नागपूरची गरमी सगळ्यांनाच माहीत आहे की किती जास्त टेम्परेचर असते, पण या गरमीमध्ये हे जे अनुभव आला तो खूप सुंदर आहे आणि इतकं छान वाटलं. आरती केल्यानंतर इथे बाहेर आल्यावर जे वातावरण आहे ते खूपच सुंदर आणि प्रसन्न वाटतं. मंदिराचं वातावरण एकदम प्रसन्न वाटते आणि असं खूप म्हणजे एकदम शांत प्लेझेंट. आणि हे स्प्रिंकलमुळे तर आणखीनच एकदम जास्त मजा येऊन राहिली. क्या बात आहे, क्या बात आहे. तर अशा या भक्तिमय वातावरणामध्ये या गणेश मंदिरामध्ये आपण आलो, हा सगळा स्प्रिंकलर बघितला आणि या सगळ्या भाविकांशी आपण आता चर्चा केली. भक्तिमय वातावरण आहे, भगवान गणेशाचा जयघोष झाला पाहिजे एकदा. तर आता आम्ही एकदा भगवान गणेशाचा जयघोष करतो आणि आजचा हा भाग इथे संपवतो. तर बोला गणपती बाप्पा, बोलो गजानन महाराज की. वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80.
लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.